जीवनात भरपूर यश, संपत्ती आणि पैसा मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक जण कठोर परिश्रम करत असतो. बऱ्याचदा कष्ट करून देखील ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही. अशा वेळी काही जण ज्योतिष, वास्तुशास्त्र किंवा आध्यात्मिक उपायांकडे वळतात. जीवनात पैसा मिळावा, लक्ष्मी माता, कुबेराची कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत. रोज आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू मिसळून त्या पाण्याने आंघोळ केली तर या गोष्टी साध्य होऊ शकतात. आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आणि आपल्यावर लक्ष्मीमाता आणि कुबेराची कृपादृष्टी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. लक्ष्मीमातेसह कुबेर ही धनाची देवता मानली जाते. कुबेर प्रसन्न झाला तर या आर्थिक समस्या दूर होतात. जर या देवता नाराज झाल्या तर संबंधित व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या देवतांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काही खास वस्तू मिसळणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी आंघोळीच्या पाण्यात थोडं दूध घालून त्या पाण्याने स्नान केलं तर मानसिक शांती लाभते. घरात पैसा कायम टिकून राहतो. याशिवाय भगवान शंकराच्या कृपेनं सर्व आजार दूर होतात. शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं अत्तर मिसळून त्या पाण्याने स्नान केलं तर कुबेर देवतेची कृपादृष्टी लाभते. जीवनात प्रगती होऊ लागते. तसेच संबंधित व्यक्तीची तिजोरी कायम पैशांनी भरलेली राहते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद घालून त्या पाण्याने स्नान केलं तर कुंडलीतला गुरुग्रह प्रबळ होतो. हा उपाय सलग 3 महिने केला तर धनवृद्धी होते. शनिवारी आंघोळीच्या पाण्यात मीठ आणि हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ केली तर शनी महाराज प्रसन्न होतात. तसंच कुबेर आणि लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळतो. आठवड्यातून 2 दिवस मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंगळवार आणि शनिवारी मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर लक्ष्मीमातेसह कुबेराची कृपादृष्टी प्राप्त होते. मिठाच्या पाण्याने सलग 6 महिने स्नान केलं तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात, असं ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांनी सांगितलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.